ओके, तर आज आपण आपला नवीन चॅप्टर चालू करतोय. चॅप्टरचं नाव काय आहे? केमिकल इक्विलिब्रियम. नाव काय चॅप्टरचं? केमिकल इक्विलिब्रियमचं. आजचा आपला आहे लेक्चर नंबर 1. लेक्चर नंबर 1 आजचं आपलं आहे. पण केमिकल इक्विलिब्रियम चालू करण्याआधी काय आपल्याकडे हेडिंग आजचं? आधी थोडेसे आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्या जरा आपण माहिती करून घेऊ, बरोबर का? जसं की काय काय घडतं आपल्या आजूबाजूला? मला सर लोक बदलतात ते नाही ते नाही. ठीक आहे, तुम्ही झाडाला आंबे लागलेले पाहिले का? बरोबर. झाडाला काय लागतात? डायरेक्टली आंबे लागतात का? मग हा, मोर येतो. मग त्याला छोटी कैरी लागते, ती कैरी मोठी होते, ती कैरी पिकते, मग त्याचा आंबा होतो. बरोबर. असं आहे का डायरेक्टली आज झोपले उद्या सगळं झाडाला आंबा? असं नाही होत. ठीक, असं होत नाही. काय होतात? हळूहळू काय होतं, त्याची ग्रोथ होत असते. हळूहळू काय होतात, त्याच्यामध्ये बदल होत असतात. हळूहळू काय होतात, त्याच्यामध्ये बदल होतात. त्यालाच आपण काय म्हणतो? चेंज. ओके, चेंजेस म्हणजेच काय म्हणू शकतो आपण? चेंजेस म्हणजेच काय? बोला. होणारे बदल म्हणजेच काय असतात तुमचे? चेंजेस. होणारे बदल म्हणजेच काय? चेंजेस. आता जे काही चेंज तुमच्या आजूबाजूला होतात ते दोन प्रकारचे होतात. किती प्रकारचे चेंज होतात? किती प्रकारचे बदल होत असतात? मोस्टली दोन प्रकार. फॉर एक्झाम्पल पहा, दोन्ही चेंज सांगतो मी. पहिलं तर आपण सांगितलं काय झालं? रॉ मँगो. कोणता मँगो? म्हणजे मराठीत काय म्हणायचं त्याला? त्याचं कन्व्हर्जन होतं राईप मँगो मध्ये. कशामध्ये होतं? म्हणजे आंब्यामध्ये रूपांतर होतं. हा एक बदल झाला. ठीक आहे. आणि दुसरं एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल पहा, आईस. ओके, आईसचं काय केलं तुम्ही कन्व्हर्जन? त्याला बाहेर ठेवलं फ्रीज मधून, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल? वॉटर. किंवा हे वॉटर घेतलं तुम्ही त्याला फ्रीज मध्ये ठेवलं, त्या वॉटरचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल? काय डाऊट? काय डाऊट? काय फरक आहे रे दोन बदलांमध्ये? काय वाटतं तुम्हाला? काय डिफरन्स आहे या दोन जे चेंजेस तुमच्या पुढे लिहिलेत? रिव्हर्सिबल एक, अजून अजून काय बरं? हा वरचा कोणता आहे तुमचा? केमिकल चेंज. कोणता चेंज आहे हा? कोणता चेंज आहे हा? आणि खालचा कोणता आहे? फिजिकल चेंज. कोणता आहे खालचा? काय डाऊट? मग चेंजेस जे असतात तुमचे ते दोन प्रकारचे असतात. किती टाईपचे चेंजेस असतात? पहिला कोणता? फिजिकल चेंज. आणि दुसरा कोणता? घ्या लिहून. चेंजेसचे दोन टाइप्स कोणते कोणते कोणते? पहिला कोणता आहे तुमचा? फिजिकल चेंज. आणि दुसरा कोणता असतो तुमचा? एखाद्या गोष्टीची फिजिकल स्टेट बदलली. ओके, म्हणजे सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये, लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये. काय झालं? अशी फिजिकल स्टेट बदलली. जर फिजिकल स्टेट बदलली त्याला म्हणतो आपण फिजिकल चेंज. जर डायरेक्टली केमिकल कॉम्बिनेशन बदललं त्याला म्हणतो आपण केमिकल चेंज. काय म्हणतो त्याला आपण? घ्या लिहून, घ्या लिहून. चेंज इन फिजिकल स्टेट इज फिजिकल चेंज, and change in chemical change, change in chemical composition is chemical change. केमिकल कॉम्बिनेशन जर कॉम्पोजिशन जर बदललं तर त्याला म्हणतो आपण केमिकल चेंज. ठीक आहे, काय डाऊट? अहो काय डाऊट? याच चेंजेसला आपण अजून दोन प्रकारे क्लासिफाय करू शकतो. पहा, दोन टाइपचं क्लासिफिकेशन. टाइप्स ऑफ चेंजेस. पहिला म्हणू शकतो आपण रिव्हर्सिबल चेंज. पहिला कोणता आहे तुमचा? रिव्हर्सिबल चेंज. आणि दुसरा कोणता आहे तुमचा? इररिव्हर्सिबल चेंज. इररिव्हर्सिबल. काय असतं बरं रिव्हर्सिबल चेंज? जे काय करू शकते पुन्हा रिव्हर्स करू. जसं की आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये झालं, वॉटरचं कन्व्हर्जन परत आईसमध्ये होईल का?
तो कोणता चेंज झाला? कोणता चेंज झाला? कोणता चेंज झाला तो? नक्की का? समजा तुम्ही काय केलं, कॉर्न घेतले, त्याचं कन्व्हर्जन तुम्ही पॉपकॉर्न मध्ये केलं. कशामध्ये केलं? परत त्या पॉपकॉर्नचे कॉर्न होतील का? म्हणजे कोणता बदल झाला? कोणता चेंज झाला? अहो कोणता झाला? नक्की? अहो नक्की का? एखादी पिन घेतली तुम्ही, ती ब्रेक केली. काय केली तुम्ही? ती ब्रेक केली. पुन्हा जोडेल का? कोणता चेंज झाला? तुम्ही जर ती बेंड केली पुन्हा परत ओरिजिनल शेपला आणली तर काय होऊ शकते? हे चेंज कोणता झाला? फुगा तुम्ही फुगवला, हवा सगळी सोडून दिली, परत फुगू शकता. कोणत्या टाईपचा चेंज झाला? रायपन मँगो आताच पाहिला आपण, कैरी होती, कैरीचा आंबा झाला, परत आंब्याची कैरी होती का? शक्य आहे का? येतं का तुम्हाला करता? अंड आहे, अंड तुम्ही टाकलं, तळलं, पुन्हा त्याचं कन्व्हर्जन अंड्यामध्ये करता येईल का? कोणता बदल झाला? कोणता चेंज झाला? काय डाऊट? रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल कळलंय. नक्की? क्ले माहिती का? क्ले, क्ले पासून काहीतरी तुम्ही बनवलं, पुन्हा त्याचं कन्व्हर्जन क्ले मध्ये होईल का? पाहू शकता, करू शकता. कोणत्या टाईपचा चेंज झाला? कोणत्या टाईपचा चेंज झाला? काय डाऊट? नक्की? समजलंय. मग याच्या बेसिसवर दोन टाईपच्या रिॲक्शन आपल्याला दिसतात. किती टाईपचे रिॲक्शन दिसतात? दोन टाईपचे रिॲक्शन. पहिल्या टाईपचे रिॲक्शन असे तुमच्याकडे रिव्हर्सिबल रिॲक्शन. कोणती रिॲक्शन? कोणती रिॲक्शन? ज्याच्यामध्ये काय होतात? रिव्हर्सिबल चेंज होतात, अशी रिॲक्शनला काय म्हणतो आपण? रिव्हर्सिबल रिॲक्शन. आणि ज्यांच्यामध्ये इरिव्हर्सिबल चेंजेस होतात त्यांना काय म्हणतो आपण? इरिव्हर्सिबल रिॲक्शन. काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की? कळलंय का? पहा, पहिली कोणती आपल्याकडे? इरिव्हर्सिबल रिॲक्शन. काय असते इरिव्हर्सिबल रिॲक्शन? द रिॲक्शन इन विच, असे रिॲक्शन ज्यांच्यामध्ये पहा, द प्रोडक्ट कॅनॉट गेट कन्व्हर्टेड बॅक इन टू द रिॲक्टंट. एकदा प्रोडक्ट तयार झाला की त्याचं परत तुम्ही रिॲक्टंट मध्ये कन्वर्ट करू शकत. प्रोडक्ट झाला, प्रोडक्टच झाला, त्याचं कन्व्हर्जन पण रिॲक्टंट मध्ये होणार, रिॲक्टंट मध्ये कन्व्हर्जन होणार नाही. अशा जर रिॲक्शन असेल की ज्यांच्यामध्ये काय होतं, फक्त आपल्याला प्रोडक्ट मिळेल पण प्रोडक्ट मधून पुन्हा रिॲक्टंट मिळणार, त्यांना काय म्हणतो आपण? इरिव्हर्सिबल रिॲक्शन. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी रिॲक्शन आहे पहा, ए प्लस बी, दोन्ही गॅसेस आहे, ठीक आहे, कंबाईन होतात आणि त्यांच्यापासून बनतोय आपल्याला सी प्लस डी. काय बनतोय आपल्याला? सी प्लस डी बनतोय. हे सी आणि डी कंबाईन होऊन पुन्हा ए आणि बी बनणार. एकदा सी आणि डी बनले की संपला विषय. ओके, ए आणि बी पुन्हा आपण बनवू शकत नाही. या ज्या रिॲक्शन्स आहेत त्यांना काय म्हणतो आपण? इरिव्हर्सिबल रिॲक्शन. काय म्हणतो यांना आपण? अहो काय म्हणतो यांना आपण? इरिव्हर्सिबल रिॲक्शन. कोणते रिॲक्शन? तुम्हाला एजीसीएल माहिती का? असं काय ऐकलंय का तुम्ही? एजीसीएल, सिल्वर क्लोराइड कसं बनवतात बरं? KCl प्लस AgNO3 ची रिॲक्शन होते. कोणाची होते? KCl प्लस. काय डाऊट? आणि यांच्यापासून काय बनतो आपल्याला मग? AgCl प्लस KNO3. ही एक प्रकारची इरिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. काय एक प्रकारची ही? काय एक प्रकारची ही? ऍक्वियस. आता इथे खाली एरो दाखवलाय सर, याचा अर्थ काय बरं? AgCl च्या पुढे खाली एरो का काढला? बोल. डिक्रीज नाही होत. बावळट. पीपीटी तयार होतीये त्याची. काय तयार होतीये? कोणत्या कलरची असते? व्हाईट पीपीटी तयार होते. कोणाची व्हाईट पीपीटी असते? AgCl ची पीपीटी. कोणत्या कलर पीपीटी जे तयार होते? खाली आपल्याकडे बोल्स, तुम्हाला टेस्ट ट्यूब तुम्ही वापरता, खाली असे तुम्हाला सगळे AgCl चे व्हाईट पार्टिकल्स जमा झालेले दिसतील. कळतंय? दॅट इज पीपीटी. असं साइन असेल त्याचा अर्थ पीपीटी असतो. इक्विलिब्रियम पर्यंत आले. घ्या पटकन, चला लिहून. नेक्स्ट, कोणत्या टाईपचे चेंजेस असतील आपल्याकडे? लक्ष द्या, देतोय, वेळ देतो लिहायला. रिव्हर्सिबल चेंजेस. कोणते चेंजेस? पा, रिॲक्शन इन विच प्रोडक्ट combines with each other and can be converted back into
इज नोन ॲज, म्हणजे प्रोडक्ट रिॲक्टंटचं कन्व्हर्जन तुम्ही प्रोडक्ट मध्ये केलं, काय होतं तुमच्याकडे रिॲक्टंट होते. या रिॲक्टंटचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं तुम्ही, आता हे प्रोडक्ट एकमेकांमध्ये कंबाईन होऊन पुन्हा काय बनू शकतात, अशी जर रिॲक्शन असेल तर काय म्हणतात त्याला आपण. फॉर एक्झाम्पल काय दिले आपल्याला, फॉर्मेशन ऑफ, फॉर एक्झाम्पल पहा, H2 गॅस प्लस Cl2 गॅस कंबाईन होतात इन प्रेझेन्स ऑफ H न्यू, ओके, टू गिव्ह 2 मॉलिक्युल्स ऑफ HCl गॅस. काय डाऊट. आता ह्या रिॲक्शन मध्ये ह्याला जर असंच ठेवलं तर हा HCl पासून पुन्हा काय बनू शकतं तुमचं H प्लस प्लस H2 प्लस Cl2. कळतंय, म्हणजे रिॲक्शन तुमची पुढेही जाऊ शकते आणि रिॲक्शन तुमची मागे पण येऊ शकते. त्यालाच काय म्हणतो आपण, त्यालाच काय म्हणतो आपण. किंवा दुसरे एक्झाम्पल आहे याचं, फॉर्मेशन ऑफ अमोनिया. फॉर्मेशन ऑफ अमोनिया म्हणजे काय असतो, NH3 कसा बनेल, N2 प्लस H2, दोघे काय होतात, कंबाईन होतात. किती मॉलिक्युल, N चे 2, काय डाऊट. म्हणजे ह्याच्यापासून NH3 पण बनेल आणि NH3 पासून N2 प्लस 3H2 हे पुन्हा रिव्हर्स बनवू शकतात. अशा ज्या रिॲक्शन्स आहेत, या ज्या रिॲक्शन बोर्डवरती दिसतात यांना काय म्हणतो आपण रिव्हर्स. ज्यावेळेस रिॲक्शन तुमची रिॲक्टंट टू प्रोडक्ट येते, रिॲक्शन कुठे येते, त्याला म्हणतो आपण फॉरवर्ड रिॲक्शन. काय म्हणतो त्याला आपण, फॉरवर्ड रिॲक्शन. आणि ज्यावेळेला रिॲक्शन तुमची प्रोडक्ट टू रिॲक्टंट येते, ज्यावेळेला तुमची रिॲक्शन प्रोडक्ट टू रिॲक्शन कुठून येते, प्रोडक्ट टू, त्याला म्हणतो आपण बॅकवर्ड रिॲक्शन. काय म्हणतो त्याला आपण, किंवा रिव्हर्स रिॲक्शन मला चालतंय, परंतु बॅकवर्ड जरा अप्रोप्रिएट वाटतं. ठीक आहे, कळलंय नक्की. ओके, अशा टाइपच्या रिॲक्शनला काय म्हणणार तुम्ही, रिव्हर्सिबल रिॲक्शन. घ्या बरं पटकन लिहून घ्या. ठीक आहे, समजलंय का. आता पहा, इरिव्हर्सिबल रिॲक्शन मध्ये ॲरो कसा आहे, सिंगल हेडेड. कसा आहे ॲरो, आणि ज्या रिव्हर्सिबल रिॲक्शन त्याच्यामध्ये ॲरो कसा आहे, डबल हेडेड. डबल ॲरो नाही, डबल हेडेड ॲरो. कसा आहे तो, काय डाऊट. रिॲक्शन कळली, किती टाइपचे रिॲक्शन, 2. पहिल्या कोणत्या आणि दुसरी कोणती, पहिली कोणती, दुसरी कोणती. आता काय आपल्याकडं इक्विलिब्रियम. काय वाटतं बरं, काय असेल इक्विलिब्रियम, इक्विलिब्रियम सगळं काय इक्वल आहे, काय सगळं, किंवा इन टर्म्स ऑफ रिॲक्शन जर सांगायचं, पहा, द स्टेट ऑफ रिॲक्शन, रिॲक्शनची अशी स्टेट, लक्ष दे नंतरली, द स्टेट ऑफ रिॲक्शन इन विच रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज इक्वल टू रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन इज नोन ॲज. म्हणजेच काय, जेवढी रिॲक्शन पुढे जातीये तेवढीच काय होती, रिॲक्शन मागे येते. त्याला काय म्हणणार आपण, ती जी स्टेट असेल त्या स्टेटला काय म्हणणार आपण, इक्विलिब्रियम. काय म्हणणार त्या स्टेटला आपण, त्या स्टेटला. काय डाऊट, सर अजून एक्झाम्पल देऊन सांगा. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल पहा, आपण असं कन्सिडर करूया की तुमची टोटल स्ट्रेंथ किती आहे, 19. ठीक आहे, समजा 19 कन्सिडर केलं. ठीक आहे, आज एक कोणतरी ऍबसेंट आहे, स्ट्रेंथ किती झाली, 18. किती झाली स्ट्रेंथ, उद्या परत तो आला, दुसरं कोणतरी ऍबसेंट राहील, परत स्ट्रेंथ किती झाली, तिसऱ्या दिवशी तो आला, परत ती कोणतरी ऍबसेंट राहिला, परत स्ट्रेंथ किती झाली. म्हणजे काय होते, चेंजेस होतात, पण स्ट्रेंथ काय राहते, म्हणजे स्टेट ऑफ इक्विलिब्रियम काय होते, मेंटेन राहते. शाळेत राहायची ना कशी, शाळेत होते ना स्टेट ऑफ इक्विलिब्रियम. फॉर एक्झाम्पल एखादा मुलगा आहे, ओके, समजा सर शिकवतात, 50 जणांचा क्लास आहे आपला, बरोबर. ठीक आहे, आणि त्याच्यात अचानक एक उठतो आणि काय, सर मे आय गो टू आता तो चाललाय, त्याला पाहून बाकीचे पण म्हणतात, सर मे आय गो टू टॉयलेट. मग सर काय म्हणतात, त्याला येऊ दे मग तुझा. अशी काय होते,
तो आला, हा जातो, हा आला, दुसरा कोणतरी जातो. चेन ऑफ रिएक्शन काय राहते, ती चालू राहते. स्ट्रेंथ तुमची मेंटेन राहते, पण एक कोणतरी येते, एक कोणतरी जाते. म्हणजे जेवढी रिएक्शन तुमची फॉरवर्ड जाते तेवढीच रिएक्शन काय होती तुमची, रिव्हर्स येते किंवा बॅकवर्ड येते. बरोबर, समजलंय. याला काय म्हणणार आपण, याला काय म्हणणार आपण, स्टेट ऑफ इक्विलिब्रियम. याला काय म्हणणार आपण, स्टेट ऑफ इक्विलिब्रियम. काय डाऊट, कळतंय? म्हणजे जेवढी रिएक्शन तुमची फॉरवर्ड, जेवढी मुलं क्लासच्या बाहेर जात होती तेवढीच काय होती, क्लासच्या आतमध्ये येत होती. बरोबर का? अहो समजतंय 100%. काय डाऊट, अहो नक्की का? ठीक आहे सर, आमचं सेकंड होम होता ते, है ना. पहा मग काय होणार, काय सांगितलं त्यांनी, रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन, रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन काय असणार, इक्वल टू रेट ऑफ रिव्हर्स रिएक्शन, रेट ऑफ बॅकवर्ड रिएक्शन. फॉर एक्झाम्पल एखादी रिएक्शन आहे, ए नावाचा रिएक्टंट आहे, तो बी नावाच्या रिएक्टंट सोबत कंबाईन होतोय आणि त्याच्यापासून सी नावाचा प्रोडक्ट प्लस डी नावाचा प्रोडक्ट काय होतोय, तयार होतो. आणि पुन्हा हे सी आणि डी कंबाईन होतात आणि यांच्यापासून काय बनतो, ए आणि बी बनतो. ठीक आहे. समजा फॉर एक्झाम्पल रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन आपण म्हणतो 3 आहे. किती आहे रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन, तर इक्विलिब्रियमला रेट ऑफ रिव्हर्स रिएक्शन काय असणार, रेट ऑफ बॅकवर्ड रिएक्शन काय असणार, 3. कळतंय? जेवढी रिएक्शन पुढे जाईल तेवढीच रिएक्शन मागे पण येणार आहे. बरोबर, ठीक आहे. मग पहा काय असतो इथे, रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन, रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन इज इक्वल टू रेट ऑफ बॅकवर्ड एनी डाऊट, अहो एनी डाऊट. केवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे. काय डाऊट, समजलंय का? रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन इक्वल टू काय असणार, रेट ऑफ बॅकवर्ड रिएक्शन. बरोबर का? त्यालाच काय म्हणणार, अशी जर स्टेट आली तर त्या स्टेटला काय म्हणायचं, काय म्हणायचं त्या स्टेटला, काय म्हणायचं त्या स्टेटला. आणि तुमच्या रिएक्शन मध्ये एक स्टेट येते की ज्यावेळेला रिएक्शन तुमची पुढेही जाऊ शकते किंवा मागे येऊ शकते. ओके, इथे काय होतंय, जेवढं पुढे जाते तेवढेच मागे येते. मी समजा प्रोडक्ट साइडनी जोर लावला किंवा एनर्जी दिली प्रोडक्टला, तर काय कन्वर्ट होईल सगळं प्रोडक्ट तुमचा रिएक्टंट मध्ये. किंवा रिएक्शन इक्वल रेटला आहे, फॉरवर्ड बॅकवर्ड इक्वल रेटला आहे. थांब ना जरा, फॉरवर्ड बॅकवर्ड तुमची इक्वल रेटला आहे. मी रिएक्टंट साइडनी थोडीशी एनर्जी सप्लाय केली, रिएक्शन कुठे जाईल, प्रोडक्ट कडे जाईल. कुठे जाईल रिएक्शन तुमची, रिएक्टंट पासून प्रोडक्ट. म्हणजे स्टेट इन अ रिएक्शन इन विच at which reaction can be either converted into all the reactant can be converted into product or all the product can be converted into reactant is known as equilibrium. अशी स्टेट ज्या वेळेला आपण सगळ्या रिएक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये करू शकतो किंवा त्या स्टेप पासून आपण अख्खे प्रोडक्टचं कन्व्हर्जन रिएक्टंट मध्ये करू शकतो, त्याला काय म्हणणार आपण, स्टेट ऑफ इक्विलिब्रियम. कळाले? किंवा साध्या सोप्या सरळ भाषेत रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन इक्वल टू रेट ऑफ बॅकवर्ड रिएक्शन काय म्हणणार तुम्ही त्याला, इक्विलिब्रियम. काय म्हणणार तुम्ही त्याला, काय म्हणणार तुम्ही त्याला. आता ही जी इक्विलिब्रियमची कन्सेप्ट आहे, ही जी इक्विलिब्रियमची कन्सेप्ट आहे, असा डबल हेडेड एरो दाखवला इथे. काय दाखवला इथे, हा कुठे पाहिला बरं, दॅट इज इक्विलिब्रियम इज ओनली ऍप्लिकेबल फॉर, कुठे ऍप्लिकेबल, हे फक्त इररिव्हर्सिबल रिएक्शन मध्ये इक्विलिब्रियम आपल्याला सांगता येत. कुठे सांगता येतं, फक्त इक्विलिब्रियम कुठे ऍप्लिकेबल आहे, फक्त रिव्हर्सिबल रिएक्शन मध्ये. इक्विलिब्रियम कुठे ऍप्लिकेबल आहे, फक्त कुठे ऍप्लिकेबल आहे, फक्त रिव्हर्सिबल रिएक्शन मध्ये. काय डाऊट, अहो काय डाऊट, 100% समजलंय, अहो कळलंय का. ओके, आणि कोणत्या आयरन दाखवतो आपण रिव्हर्सिबल रिएक्शन. आता इथून पुढे आपल्या चॅप्टरचं नावच केमिकल इक्विलिब्रियम आहे. म्हणजे सगळ्या रिएक्शन कशा असणार आपल्या, सगळ्या रिएक्शन कशा असणार आपल्या, रिव्हर्सिबल रिएक्शन. काही डाऊट, समजलंय, घ्या बरं लिहून पटकन. आता पहा, हे जे इक्विलिब्रियम आहे, जसे आपण चेंजेस पाहिले, किती प्रकारचे चेंजेस होते, 2 प्रकारचे. एक कोणता होता, दुसरा होता फिजिकल चेंज, आणि इक्विलिब्रियम पण 2 प्रकारचे असतात. इक्विलिब्रियम पण पहिला
फिजिकल इक्विलिब्रियम. दुसरा काय असेल? इक्विलिब्रियम किती प्रकारचे? पहिला कोणता? फिजिकल इक्विलिब्रियम. आणि दुसरा कोणता असतो तुमचा? केमिकल इक्विलिब्रियम. काय डाऊट? सर काय असतं फिजिकल इक्विलिब्रियम? ओके, ज्याच्यामध्ये काय होईल? फक्त फिजिकल स्टेट चेंज होईल. काय होईल? फक्त त्याला काय म्हणणार आपण? फिजिकल इक्विलिब्रियम. ओनली फिजिकल चेंज ऑकर्स अँड नो केमिकल चेंज इज सीन. आपल्याला कुठेही केमिकल चेंज दिसत, फक्त काय दिसतो आपल्याला? फिजिकल. फॉर एक्झाम्पल वॉटरचं कन्व्हर्जन आईस मध्ये झालं किंवा आईसचं कन्व्हर्जन वॉटर मध्ये झालं. बरोबर. रिव्हर्सिबल आहे का? आहे. रिव्हर्सिबल म्हणजे इक्विलिब्रियम याच्यामध्ये असणार आहे. फक्त काय होते? चेंज स्टेट होती. काय होतं? फक्त स्टेट चेंज होती. सॉरी, काय चेंज होती? फक्त ओके. सॉलिडचं लिक्विड किंवा लिक्विडचं सॉलिड असं झालं का की इथे H2O होतं आणि तिथे H2O2 झालाय. केमिकल कॉम्बिनेशन काय राहतं? त्याचं सेम राहतं. केमिकल कॉम्बिनेशन बदलत नाही. दॅट इज केमिकल चेंज इज नो केमिकल चेंज इज सीन. ओनली काय दिसतो आपल्याला? फिजिकल चेंज ऑकर्स. फक्त काय होतं आपल्याकडे? फिजिकल चेंज जर होत असेल, ओके, म्हणजे कसं? सॉलिड टू लिक्विड जाते. बरोबर का? किंवा लिक्विड टू सॉलिड येते. किंवा काय होऊ शकतं? सॉलिड टू गॅस जाईल किंवा गॅस टू सॉलिड जाईल. किंवा लिक्विड टू गॅस चेंज होईल किंवा गॅस टू लिक्विड चेंज होईल. फक्त काय होऊ शकतं? तुमचे स्टेट चेंज होईल. कुठेही त्या ठिकाणी केमिकल कॉम्बिनेशन बदलणार नाही. समजतंय? डबल हेडेड एरो याचा अर्थ काय? इक्विलिब्रियम. काय रिएक्शन तुमची? इक्विलिब्रियमला आहे. काय डाऊट? रिव्हर्सिबल आहे आणि इक्विलिब्रियम. समजले? अहो, फिजिकल चेंज कळलंय का? नक्की का? ठीक आहे. नेक्स्ट, टाइप्स ऑफ फिजिकल चेंज. आता काय पाहिजे आपल्याला? सॉरी, टाइप्स ऑफ फिजिकल इक्विलिब्रियम. काय पाहिजे आपल्याला? टाइप्स ऑफ फिजिकल. टोटल 3 टाइपचे फिजिकल इक्विलिब्रियम असतात. किती टाइपचे असतात? पहिला कोणता असतो पहा? फर्स्ट वन इज युअर सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम. पहिले काय असतं? सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम. दुसरं कोणतं असेल बरं? लिक्विड गॅस इक्विलिब्रियम. दुसरं कोणतं असेल? लिक्विड गॅस इक्विलिब्रियम. मग सर तिसरं आम्हाला माहिती कोणतं बरं? सॉलिड गॅस इक्विलिब्रियम. सॉलिड गॅस इक्विलिब्रियम. सर एक्सप्लेन करा. पहिलं कोणतं आहे आपल्याकडे? सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम. कोणतं आहे तुमचं? सगळ्यात पहिल्यांदा कन्सिडर करा की एक कंटेनर घेतलाय. काय घेतलाय आपण? एक. या कंटेनर कसा आहे? हा तुमचा आयसोलेटेड आहे. कंटेनर कसा आहे तुमचा? व्हॉट इज आयसोलेटेड? सर ते गाणं होतं ना, अंदर से कोई बाहर ना जा सके, बाहर से ना कोई अंदर आ सके. दॅट इज आयसोलेटेड सिस्टीम. काय असते ती तुमची? अहो, काय असते ती तुमची? आइसोलेटेड सिस्टीम. कोणती सिस्टीम? आइसोलेटेड सिस्टम कैसा है अपना? आइसोलेटेड. अंदर से कोई ना बाहर जा सके, बाहर से ना कोई अंदर. नो हीट इज एक्सचेंज, नो मास इज चेंज. बरोबर. कुठे पाहिलं आपण हे? थर्मोडायनामिक्स मध्ये. काय डाऊट? आइसोलेटेड सिस्टीम कळली का? गाणं लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये मी ठेवलाय सॉलिड आईस. काय ठेवलाय मी? बर्फ. काय ठेवलाय? बर्फ ठेवलाय. काय ठेवलाय मी? ऐ लिहू नको ना, थांब ना. काय ठेवलाय? बर्फ. आणि त्याच वेळेस काय त्याच्यामध्ये थोडस हे पाणी आहे. काय हे? पाणी आहे. काय आहे? पाणी आहे. याचं जे टेम्परेचर आहे ते T इक्वल टू मी ठेवलंय 0 डिग्री सेल्सिअस. किती ठेवलंय मी? आणि प्रेशर मी ठेवलंय 1 atm. प्रेशर किती ठेवलंय? म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर, दॅट इज 180. टेम्परेचर किती आहे? सर झिरोच का ठेवलं? झिरोच का ठेवलं? वॉटरचा मेल्टिंग पॉइंट किती आहे बरं? सॉरी, वॉटरचा, हा बरोबर, वॉटरचा मेल्टिंग पॉइंट कसा असेल? थांबा. आईसचा मेल्टिंग पॉइंट किती आहे? 0 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्री सेल्सिअसला काय होतं? आईसचं कन्व्हर्जन
0 डिग्रीच्या वर गेलं तर काय होतं, वॉटरचं, आईसचं वॉटर होतं ना बाळा, आईसचं काय होणार, वॉटर. आणि 0 पेक्षा थोडेसे खाली गेलं तर काय होणार, वॉटरचं आईस होणार. कळतंय का? म्हणजे 0 डिग्रीला काय असेल, काही प्रमाणात थोडासा तुमच्याकडे आईस असेल आणि थोडासा तुमच्याकडे वॉटर असेल. तुम्ही कधी पहा फ्रीज मध्ये समजा तुम्ही आईस क्यूब, आईस बनवण्यासाठी जर पाणी ठेवलं, ओके, सुरुवातीला पहा वरची लेअर फ्रीज होते, ओके, आधी बाहेर असतं ते पाणी, त्याचं टेम्परेचर एक रूम टेम्परेचरला असतं ते 25 to 27 डिग्री सेल्सिअस. तुम्ही त्याला फ्रीज मध्ये ठेवल्या, हळूहळू त्याचं टेम्परेचर काय होतं, कमी होतं, ड्रॉप व्हायला सुरुवात होते. एका पॉइंटला काय होतं की काही प्रमाणामध्ये तिथे वॉटर असतं आणि काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये आईस असतो. वरचा लेअर आईस, आतमध्ये सगळं पाणी असतं. माहितीये, ते जे टेम्परेचर असतं दॅट इज 0 डिग्री सेल्सिअस. ते टेम्परेचर किती असतं, आणि ज्यावेळेस त्या 0 डिग्रीच्या खाली जाईल तिथून पुढे मग काय होतं, तुमचं सगळं वॉटरचं कन्व्हर्जन आईस मध्ये. सगळ्या वॉटरचं कन्व्हर्जन काय होतं, आईस मध्ये. काय डाऊट? हे काय तुमचे आईस क्यूब्स आहेत, काय ते तुमचे, आणि हे काय तुमचं वॉटर. ज्यावेळेस टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस असेल, काही प्रमाणामध्ये काही वॉटरचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, आईस मध्ये. आणि तेवढंच आईसचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल, ओके, 0 डिग्री सेल्सिअसला काय होणार, जेवढं तुमचं पाण्यापासून आईस बनतोय, ज्या रेटने वॉटर पासून काय बनतोय तुमचा आईस बनतोय, त्याच रेटने काय होणार, आईस पासून काय बनणार तुमचा वॉटर बनणार आहे. ठीक आहे, समजते. म्हणून काही आईस आहे, काही पाणी आहे. किती टेम्परेचरला होईल हे, 0 डिग्री सेल्सिअसला. कधी होईल हे, दॅट इज रेट ऑफ मेल्टिंग ऑफ आईस. रेट ऑफ इज इक्वल टू रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ आईस. रेट ऑफ, कळतंय का, किंवा फ्युजन ऑफ वॉटर म्हणू शकतो आपण. काय म्हणू शकतो त्याला आपण, कळतंय, फिजन ऑफ वॉटर. काय म्हणू शकतो तुम्ही त्याला, फिजन ऑफ वॉटर. काय डाऊट? काय डाऊट, सॉरी, किंवा सिंपल भाषेत अजून फ्रीजिंग ऑफ वॉटर. ओके, पहा इथे काय होईल तुमचं 0 डिग्री सेल्सिअसला रेट ऑफ मेल्टिंग ऑफ आईस, रेट ऑफ मेल्टिंग ऑफ आईस इज इक्वल टू काय असणार, रेट ऑफ फ्रीजिंग ऑफ वॉटर. म्हणजेच कोणती स्टेट आली रे इथे, म्हणजे जेवढी फॉरवर्ड रिॲक्शन आहे तेवढीच रिव्हर्स रिॲक्शन आहे. म्हणजे कोणती स्टेट आली, इक्विलिब्रियम. आणि फिजिकल स्टेट चेंज होती म्हणून कोणते इक्विलिब्रियम, फिजिकल. आणि इथे सॉलिड आहे, इथे लिक्विड आहे, दॅट इज सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम. काय डाऊट, समजलं आहे का, नक्की. नेक्स्ट काय आपल्याकडे, लिक्विड गॅस इक्विलिब्रियम. काय आपल्याकडे, काय केलं आपण, एक कंटेनर कन्सिडर केला. कसा आहे हा कंटेनर आपला, कसा आहे हा कंटेनर, आयसोलेटेड. म्हणजे आतून कोणी बाहेर नाही, बाहेरून कोणी आत नाही. आयसोलेटेड कंटेनर घेतलाय. कसा आहे कंटेनर तुमचा, आयसोलेटेड. आणि ह्या आयसोलेटेड कंटेनर मध्ये काय केलंय आपण, वॉटर टाकले. काय टाकले आपण, आणि हे जे वॉटर आहे याचं टेम्परेचर किती ठेवलं आपण, समजा इथे जी सिस्टीम आहे त्याचं प्रेशर तुमचं 1 ATM आहे आणि टेम्परेचर समजा तुम्ही ठेवलंय 25 डिग्री सेल्सिअस. किती ठेवलंय, काही वेळाने काय होईल, हे जे वॉटर आहे याचं कन्व्हर्जन गॅस मध्ये होईल. कशामध्ये होईल, आणि गॅसियस मॉलिक्यूल तुमचे इथे गोळा होतील. काय होतील, गॅसियस मॉलिक्यूल सगळे इथे असे गोळा होतील. ओके, इथून इथे जाते. लिक्विडचं कन्व्हर्जन गॅस म्हणजे काय होतं त्या ठिकाणी, वेपरायझेशन. आणि थोड्या वेळाने काय होईल मग, हे गॅसचं कन्व्हर्जन पुन्हा कशामध्ये होईल, म्हणजे कंडेन्सेशन. ओके, एका पॉइंटला काय होईल तुमचा रेट ऑफ वेपरायझेशन. काय घेतले तुम्ही, थांबा, लिक्विड वॉटर घेतलंय, बरोबर का. लिक्विड वॉटरचं कन्व्हर्जन कशामध्ये होतंय तुमचं, बोला, गॅस मध्ये होतंय, बरोबर का, किंवा वेपर्स मध्ये होतंय. कशामध्ये होतंय, किंवा त्याला काय म्हणू शकतो आपण, H2O गॅस. प्रोसेस कोणती, वेपरायझेशन. प्रोसेस कोणती, आणि एका पॉइंट नंतर काय होईल परत त्या गॅसचं कन्व्हर्जन लिक्विड वॉटर मध्ये. प्रोसेस कोणती, कंडेन्सेशन. काय डाऊट, एका पॉइंटला असा पॉइंट ज्या पॉइंटला काय होईल तुमचा रेट ऑफ वेपरायझेशन, रेट ऑफ
वेपरायझेशन इक्वल टू काय असेल तुमचा रेट ऑफ कंडेन्सेशन. तो जो पॉइंट असेल ज्या वेळेला काय होईल रेट ऑफ वेपरायझेशन इक्वल टू रेट ऑफ कंडेन्सेशन असेल त्या पॉइंटला काय म्हणणार आपण पॉइंट ऑफ इक्विलिब्रियम. अहो काय म्हणणार त्याला आपण पॉइंट ऑफ काय म्हणणार त्याला आपण पॉइंट ऑफ इक्विलिब्रियम. कोणतं इक्विलिब्रियम? लिक्विड गॅस इक्विलिब्रियम. कोणतं इक्विलिब्रियम? लिक्विड गॅस इक्विलिब्रियम. काय डाऊट? समजलंय? लिक्विड गॅस इक्विलिब्रियम. नेक्स्ट पहा काय आपल्याकडे सॉलिड गॅस इक्विलिब्रियम. काय आपल्याकडे काही नाही. आपण काय केलं एक कंटेनर घेतला. कसा आहे कंटेनर? आयसोलेटेड म्हणजे आतून कोणी बाहेर नाही बाहेरून कोणी आत नाही. कसा आहे कंटेनर? हा आयसोलेटेड कंटेनर आहे. आता या आयसोलेटेड कंटेनर मध्ये काय केलं मी सबलिमेबल सबस्टन्स ठेवला. कोणता सबस्टन्स ठेवला? म्हणजे ज्याचं काय होऊ शकतं सबलिमेशन होऊ शकतं. काय होऊ शकतं त्याचं? म्हणजे सॉलिडचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल? डायरेक्टली गॅसमध्ये. फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर आयोडीन. कोण एक्झाम्पल त्याचं? अहो काय एक्झाम्पल आहे त्याचं? आयोडीन माहिती का तुम्हाला? आयोडीन तुमचा सॉलिड असतो. कसा असतो आयोडीन? याचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल? डायरेक्ट आयोडीन गॅस. व्हायलेट कलरचं फॉर्म होतं. कोणत्या कलरचं होतं हे? व्हायलेट कलरचं. बिकरच्या बाजूला सगळीकडे आपल्याला तुम्हाला गॅसियस आयोडीन दिसतो. ठीक आहे. एका पॉइंटला काय होईल? सॉलिड आयोडीनचं कन्व्हर्जन जेवढं गॅसमध्ये होतंय I2 गॅस तेवढंच I2चं कन्व्हर्जन I2 गॅसचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल? I2 सॉलिड मध्ये. म्हणजेच तो जो पॉइंट असेल ज्या वेळेला काय जेवढं सॉलिड आयोडीन गॅसियस आयोडीन मध्ये कन्व्हर्ट होतंय त्याच रेटने काय होतंय गॅसियस आयोडीनचं कन्व्हर्जन सॉलिड आयोडीन मध्ये होतंय. ओके. तो जो पॉइंट असेल त्याला काय म्हणणार आपण? पॉइंट ऑफ इक्विलिब्रियम. पॉइंट ऑफ आणि कोणतं इक्विलिब्रियम? सॉलिड गॅस इक्विलिब्रियम. आणि त्या स्टेटला काय असणार तुमचा? रेट ऑफ सबलिमेशन इज इक्वल टू काय असेल? रेट ऑफ किंवा असं म्हणू शकतो रेट ऑफ सिंपल भाषेत अजून पहा रेट ऑफ I2 सॉलिड इज इक्वल टू रेट ऑफ I2. काय डाऊट? अहो समजतंय का? नक्की काय म्हणतात त्याला आपण? सॉलिड गॅस. समजतंय? नक्की समजतंय का? एका पॉइंटला मग जो इक्विलिब्रियमचा पॉइंट असेल जेवढं सॉलिड आयोडीन आहे तेवढंच काय असणार तुमच्याकडे? गॅसियस आयोडीन. काय असणार? तेवढंच तुमच्याकडे. याच्याऐवजी काय ठेवू शकता तुम्ही? नॅफ्थेलिन पण ठेवू शकता. काय ठेवू शकता तुम्ही? I2. कोण घेतलं तुम्ही इथे? I2 घेतलाय. समजतंय का? नक्की रेट ऑफ कन्वर्जन ऑफ I2 सॉलिड इक्वल टू रेट ऑफ कन्वर्जन ऑफ I2 गॅस. काय डाऊट? कोणते इक्विलिब्रियम म्हणणार त्याला आपण? सॉलिड गॅस इक्विलिब्रियम. हे सगळे कोणते होते तुमचे? फिजिकल इक्विलिब्रियम. काय होते सगळे? आता काय पाहिजे आपल्याला? केमिकल इक्विलिब्रियम. आता चॅप्टर सुरू झाला. ठीक आहे. कोणते इक्विलिब्रियम पाहिजे आता आपल्याला? केमिकल इक्विलिब्रियम. पहा इन अ केमिकल इक्विलिब्रियम रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन इज इक्वल टू रेट ऑफ. तिथे कुठेही रिएक्शन होत होती का? इथे काय होते? फक्त रिएक्शन होते. इक्विलिब्रियम तिथे कुठे होतं तुमचं? फिजिकल स्टेट मध्ये. इक्विलिब्रियम कुठे होतं? इथे. इक्विलिब्रियम कुठे असणार तुमच्या? रिएक्शन मध्ये. कशामध्ये असणार हे? फॉर एक्झाम्पल पहा एखादी A नावाचा रिएक्टंट आहे तुमचा त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होते? B नावाचे रिएक्टंट मध्ये. आणि सेम रेटला B चं कन्व्हर्जन कशामध्ये होतंय? म्हणजे रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन काय असणार? रेट ऑफ बॅकवर्ड रिएक्शन. त्यालाच काय म्हणणार आपण? केमिकल इक्विलिब्रियम. रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन कशाची इक्वल असणार तुमची? रेट ऑफ बॅकवर्ड रिएक्शन. ही जी स्टेट असेल त्या स्टेटला काय म्हणणार आपण? सगळं कुठं घडतंय हे? रिएक्शन मध्ये घडतंय. कुठं घडतंय हे तुमचं? म्हणून त्याला म्हणतो आपण केमिकल इक्विलिब्रियम. ओके. आता कोणता चेंज होईल इथे? केमिकल चेंज होणार आहे. काय होणार तुमचा? केमिकल. जसं की आपण पाहिलं ना मगाशी H2 आणि Cl2 कशामध्ये कन्वर्ट झाले? झाला का केमिकल चेंज? तिकडे H2Cl2 होते इकडे काय झाले? HCl. काय झालं? डायरेक्टली
इकडे HCl होतं, रिव्हर्स गेल्यावरती काय होईल H2 आणि Cl. झालं का केमिकल चेंज? डायरेक्ट केमिकल तुमचं चेंज झालं. त्यालाच काय म्हणतो आपण? केमिकल इक्विलिब्रियम. काय म्हणतो त्याला आपण? ओके, असं इक्विलिब्रियम जर असेल रिएक्शन मध्ये काय म्हणणार त्याला तुम्ही? केमिकल इक्विलिब्रियम. एक्झाम्पल म्हणून तुम्ही लिहू शकता कोणतं? H2 प्लस Cl2. कोणतं? गॅस. ओके, कशामध्ये कन्वर्ट होते तुमचं? HCl गॅस. ओके, आणि जो फॉरवर्ड रिएक्शनचा रेट आहे तो रिव्हर्स रिएक्शनचा असेल त्या स्टेटला काय म्हणणार तुम्ही? इक्विलिब्रियम. आणि केमिकल चेंज होते म्हणून केमिकल इक्विलिब्रियम. समजलंय? अहो समजलंय का? नेक्स्ट काय व्हायचं आपल्याला? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ केमिकल इक्विलिब्रियम. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इक्विलिब्रियम किंवा केमिकल इक्विलिब्रियम आपल्याला पाहिजे. पहिले कॅरेक्टरिस्टिक काय दिले त्यांनी? ऑल ऑब्झर्वेबल प्रॉपर्टीज बिकम्स कॉन्स्टंट ऍट इक्विलिब्रियम. सगळ्या ऑब्झर्वेबल प्रॉपर्टीज काय होतात सगळ्या? कधी? इक्विलिब्रियम. कधी? ऑब्झर्वेबल प्रॉपर्टीज म्हणजे काय? ऑब्झर्वेबल प्रॉपर्टीज म्हणजे काय? जे काय होऊ शकतात? ऑब्झर्व होतात ते, किंवा प्रॉपर्टीज ज्या आपण मोजू शकतो. अशा प्रॉपर्टीज ज्या काय करू शकतो आपण? मोजू शकतो, किंवा ज्या आपण मेजर करू शकतो त्यांना काय म्हणणार आपण? थांबा, ते मोडू दिसतंय. ज्या आपण काय करू शकतो? ओके, अशा प्रॉपर्टी ज्या आपण मोजू शकतो त्यांना काय म्हणणार आपण? ऑब्झर्वेबल प्रॉपर्टीज. जसं की एखादा कंटेनर ठेवलाय, त्या कंटेनरचं काय मोजू शकता तुम्ही? टेम्परेचर मोजू शकता, प्रेशर मोजू शकता, आवश्यकता का? त्यांना काय म्हणतो आपण? ऑब्झर्वेबल. फॉर एक्झाम्पल पहा, द्यायचं झालं तर जसं की पहा, एक कंटेनर समजा मी घेतला. काय केलं? मी एक कंटेनर घेतला आणि ह्या कंटेनर मध्ये एक रिएक्शन लावलेली आहे. मी काय केलं? एक रिएक्शन मी लावलेली म्हणजे चालू केलेली. ठीक आहे. इनिशियली ज्या वेळेला मी रिएक्शन काय केली ती चालू केली ती, इनिशियली जे होतं ज्यावेळेला रिएक्शन काय केली ती मी चालू केली होती, दॅट इज इनिशियली ही जी रिएक्शन होती या रिएक्शन मध्ये या कंटेनर मध्ये लावलेली आहे. प्रेशर फॉर एक्झाम्पल मी ठेवलं होतं 1 atm. प्रेशर किती ठेवलं होतं? किंवा मी म्हणतो चला टेम्परेचर मी ठेवलं होतं 100 डिग्री सेल्सिअस. किती ठेवलं होतं? ठीक आहे. थोड्या वेळानंतर मी चेक करायला आलो. ओके, आफ्टर सम टाइम, काही वेळानंतर याचं प्रेशर फॉर एक्झाम्पल मी म्हणतो मशीन मध्ये लावले. ठीक आहे, प्रेशर झालं त्याचं 2 atm. प्रेशर किती झालं? प्रेशर किती झालं? आणि टेम्परेचर आधी किती होतं तुमचं? 100. आता झालं ते फॉर एक्झाम्पल 120 डिग्री सेल्सिअस. किती झालं? ओके, आफ्टर सम टाइम मी म्हणतो आफ्टर 8 hours. किती तासानंतर? कळतंय? संपलं. मी परत 9 hour ने आलो. कधी आलो? म्हणजे 1 तासाने आलो. 1 तासाने आल्यानंतर सुद्धा मला ह्याचं प्रेशर किती मिळालं? 2 atm. आणि टेम्परेचर किती मिळालं? 120 डिग्री सेल्सिअस. पुन्हा मी काय केलं? हा ठीक आहे म्हणलं, चला वेळ लागेल म्हणून मी काय केलं? पुन्हा एकदा 12 तासाने आलो. किती तासाने आलो? त्यावेळेस पण मला प्रेशर किती मिळालं? 2 atm. टेम्परेचर किती मिळालं? काय झालं रे? टेम्परेचर प्रेशर काय झालं? कॉन्स्टंट झालं. जर टेम्परेचर प्रेशर माझं कॉन्स्टंट येत असेल याचा अर्थ याच्यात जी काही मी रिएक्शन लावलेली आहे ती रिएक्शन आता कुठे आलेली आहे? इक्विलिब्रियम स्टेटला आली. रिएक्शन कुठे आली आता? समजतंय? अहो समजतंय. रिएक्शन कुठे आली आता? ही इक्विलिब्रियम स्टेटला आलेली आहे. कळतंय? नक्की. दॅट इज ऑल ऑब्झर्वेबल प्रॉपर्टीज काय झाल्यात आता? कॉन्स्टंट झाल्यात. ऑल ऑब्झर्वेबल प्रॉपर्टीज काय झाल्यात? कॉन्स्टंट. त्या स्टेटला काय म्हणणार मी? स्टेट ऑफ इक्विलिब्रियम. काय डाऊट? सगळ्या ऑब्झर्वेबल प्रॉपर्टीज काय असतात इक्विलिब्रियमला? कॉन्स्टंट. तू होऊ नको कॉन्स्टंट. ओके, कशा असतात सगळ्या? त्याला काय म्हणतो? स्टेट ऑफ काय डाऊट? नेक्स्ट हा एक क्वेश्चन येतो तुम्हाला. इक्विलिब्रियम इज डायनॅमिक इन नेचर म्हणजे काय? इक्विलिब्रियम कसं आहे तुमचं? डायनॅमिक इन नेचर. सर म्हणजे काय?
मेट्रोतून फिरलेत का? कोण नाही फिरलं? त्याला घेऊन जा आज. ओके, मेट्रोतून गेलेत तुम्ही, वरती जाताना काय, जा ना, आज ऑफ आहे ना, 30%, संडे आज सगळ्यांनाच. एक्सेलेटर आहे, एक्सेलेटर. समजा एक्सेलेटरने तुम्हाला वरती जायचंय, एक्सेलेटर तुम्हाला वरती नेतोय, म्हणजे वरती जाणार एक्सेलेटर आहे, आणि तुम्ही समजा वरतून खाली उतरायचा प्रयत्न करतात, उलट. ठीक आहे, एक्सेलेटर काय करतो, तुम्हाला वरती नेणार आहे, म्हणजे त्या स्टेअर्स कुठे जातात सगळ्या वरती, आणि तुम्ही काय करता, ते वरतून खाली उतरतात त्याच स्टेअर्सनी. ठीक आहे, काय करता तुम्ही, त्या स्टेअर्सनी वरतून खाली उतरतात ते. ठीक आहे, पण तुम्ही मधीपर्यंत जोरात पळत आले. आता पॉइंट काय, पहिला पाय टेकला की मग दुसरा पाय खाली टाकायचा. एक्सेलेटर कुठे येते, वरती. तुम्ही पहिला पाऊल टाकलं, ठीक आहे, आता परत दुसरं टाकलं, परत पहिलं टाकलं, दुसरं टाकलं, पहिलं टाकलं, दुसरं टाकलं, तुम्ही जाग्यावरच आहे तुम्ही. पण याचा अर्थ तुम्ही थांबलेत का, तुम्ही थांबलेत का, पण तुम्ही कुठे आहेत, जाग्यावर. एक्सेलेटर वरती. आलं लक्षात तुम्हाला मला काय म्हणायचंय? मायकेल जॅक्सन, त्याचा मूनवॉक असं वाटतं तो थांबलाय, पण तो थांबतो का, तो कसा असतो, चालत असतो. अहो ये नाही काय, असं काहीतरी आहे त्याचं, ते मला नाही तेवढा डान्स पळा. हा, तेवढंच राहिले. आता युट्यूबला पहा, ऍक्सिलेटर वरती तुम्ही उतरताय, ऍक्सिलेटर तुम्हाला वरती नेतोय, म्हणजे त्या स्टेअर सगळ्या वरती चालल्यात. बरोबर. कंडिशन काय ठेवली मी, पहिला पाऊल टेकलं की मग काय करायचं, दुसरं टाकायचं खालच्या पायरीवर. ओके, म्हणजे तुम्ही जरी पुढे पुढे जात असाल, चालत असाल, तरी तुम्ही, म्हणजे ज्यावेळेस रिॲक्शन तुमची इक्विलिब्रियमला येते, ज्यावेळेस रिॲक्शन तुमची कुठे येते, इक्विलिब्रियमला, त्यावेळेला काय होतं, रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इक्वल टू काय असतं, रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन. असं वाटतं की रिॲक्शन जागेवरती थांबली आहे. काय वाटतं, रिॲक्शन जागेवरती, पण ती थांबलेली, ती चालू असते. फक्त काय होतं त्या ठिकाणी, जेवढे रिॲक्टंट टू प्रोडक्ट जातात तेवढेच प्रोडक्ट टू, त्याच्यामुळे ते थांबल्यासारखं वाटतं, पण ती थांबलेली, दॅट इज डायनॅमिक इन नेचर. त्यालाच काय म्हणतो आपण, दिसतं तसं नसतं. ओके, तुम्ही उतरायचा प्रयत्न करताय, पण तुम्ही उतरत, खालून जर कोणी पाहत असेल, तुम्ही म्हणा अरे हे असंच काय करते जागेवर, त्याला काय माहिती, ऍक्सिलेटर वरती तुम्ही उभे आहेत. समजतंय? दॅट इज इक्विलिब्रियम इज डायनॅमिक इन नेचर. ऍट इक्विलिब्रियम रिॲक्शन डज नॉट स्टॉप, ती रिॲक्शन थांबत नाही, बट कंटिन्यूस, अँड रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इक्वल टू रेट ऑफ, इथे काय होतं, फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट आणि रिव्हर्स रिॲक्शनचा रेट काय होतो, इक्वल होतो, आणि तो रेट इक्वल झाल्यामुळे काय वाटतं की रिॲक्शन थांबलेली, पण ती थांबलेली नसते, चालू असते. फक्त काय होतं कंडिशन, फॉरवर्ड, जेवढे रिॲक्टंट टू प्रोडक्ट तेवढंच प्रोडक्ट टू रिॲक्टंट. समजतंय? नक्की. जसं की आपण मागे पाहिलं होतं स्कूलमध्ये, एक्झाम्पल पाहिलं ना, एक गेल्यावरती दुसऱ्याला पाठवतात सर टॉयलेटला, बरोबर का. दुसरं कोणी आलं बाहेरून पाहिला, ते काय म्हणाल, फॉर एक्झाम्पल तुमचा 100चा वर्ग आहे, क्लास तुमचा कितीचा आहे, 100 मुलांचा आहे. ठीक आहे, एक कोणतरी बाहेर जाते, किती झाले, 99. समजा सर आले, सर काय म्हणणार, स्ट्रेंथ किती आहे तुमची, 99. एक कुठे गेला, वॉशरूमला गेलाय. थोड्या वेळाने सर पुन्हा आले, आता दुसरा गेलाय, सर म्हणतील स्ट्रेंथ किती आता, तुम्ही म्हणणार 99. सर म्हणतील एक कुठे गेला, वॉशरूमला गेला. ठीक आहे, परत सर आले, थोड्या वेळाने पाहिला, परत आता तिसरा गेलाय, सर म्हणणार आता कुठे येतो, तुम्ही म्हणणार एक वॉशरूमला गेलाय, टॉयलेटला गेलाय. सर मध्ये इतका वेळ काय करतोय, तुम्ही काय म्हणाल, सर एक गेल्यावरती दुसरा जातोय, आधी जो गेला होता तो वेगळा आहे, आता जो गेलाय तो वेगळा आहे. ठीक आहे, म्हणजे वाटलं काय सरांना रिॲक्शन तुमची थांबलेली, पण थांबली आहे का, रिॲक्शन थांबलेली नाही. जेवढी फॉरवर्डचा रेट आहे तेवढाच बॅकवर्डचा रेट. ओके, दॅट इज इक्विलिब्रियम इज डायनॅमिक इन नेचर. कळाले? इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुमचा हा. ठीक आहे, वाय इक्विलिब्रियम इज नोन ऍज डायनॅमिक इन नेचर, हे त्याचं आन्सर. कळतंय का? डायनॅमिक म्हणजे काय, असं वाटतं ती थांबली आहे, पण ती थांबलेली नसते. नेक्स्ट, डायनॅमिक नेचर कळलंय, अहो नक्की समजलंय. नेक्स्ट काय, कॅटलिस्ट डज नॉट अफेक्ट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ इक्विलिब्रियम. कॅटलिस्टचा इक्विलिब्रियम वरती काय परिणाम होत, म्हणजे इक्विलिब्रियम
परिणाम होत नाही म्हणजे इक्विलिब्रियमच्या कॉन्सन्ट्रेशन वरती परिणाम होत नाही. म्हणजे काय पहा, एखादी रिॲक्शन आहे, समजा ए नावाचा रिॲक्टंट आहे, कन्व्हर्जन कसं बी नावाच्या प्रोडक्ट मध्ये, ठीक आहे, कळतंय. आणि परत बीचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, इक्विलिब्रियमला ए मध्ये. स्टेट ऑफ इक्विलिब्रियम अटेंड ज्या वेळेला होईल त्यावेळेला जेवढा ए चं बी मध्ये होतं तेवढंच बी चं ए मध्ये होणार. म्हणजे स्टेट कोणती आली, इक्विलिब्रियम. मी म्हणतो ही इक्विलिब्रियमची स्टेट आहे, त्यावेळेला जे ए चं कॉन्सन्ट्रेशन आहे ते होतं, फॉर एक्झाम्पल आपण म्हणू की 3 मोलार, किती होतं, आणि बी चं कॉन्सन्ट्रेशन जे होतं ते होतं फॉर एक्झाम्पल मी म्हणतो 4 मोलार, किती होतं, का 3च घेऊ, सोपं जाईल सर समजायला, ठीक आहे घ्यायचा 3 मोलार, किती होतं. आणि हे कॉन्सन्ट्रेशन अटेंड करायला मला टाइम लागला फॉर एक्झाम्पल 10 आवर्स, किती लागला, 10 आवर्स. कळतंय, नक्की अशी एक रिॲक्शन झाली. तर मी काय केलं पहा, ही सेम रिॲक्शन केली. ए नावाचा रिॲक्टंट बी नावाच्या प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होतोय इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. आता काय केलंय मी, प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. आता कोण वापरलाय मी, कॅटलिस्ट. तिकडे वापरला होता का, इकडे काय केलंय मी, कॅटलिस्ट. इक्विलिब्रियम स्टेटला बी पासून काय बनेल, ए. रिॲक्शन कशी केली, इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. इकडे कशी केली, विदाउट कॅटलिस्ट. आधी जी रिॲक्शन व्हायला मला किती तास लागत होते, आता मला तीच रिॲक्शन व्हायला मला टाइम लागेल फक्त 5 आवर्स. परंतु इक्विलिब्रियम कधी, इकडे इक्विलिब्रियम कधी आले, 10 तास. इकडे इक्विलिब्रियम कधी आले, तरी सुद्धा जरी इक्विलिब्रियम लवकर आलेलं असलं तरी सुद्धा इक्विलिब्रियमला ए चं कॉन्सन्ट्रेशन किती असणार, 3 मोलार, आणि बी चं कॉन्सन्ट्रेशन किती असणार, 3 मोलार. इक्विलिब्रियमच्या कॉन्सन्ट्रेशन वरती फरक पडला का, असं झालं का, रिॲक्शन लवकर झाली म्हणून हे 3 चे 2 झाले. कॉन्सन्ट्रेशन तेच राहील, कॅटलिस्ट मुळे काय होईल, फक्त तुमचा टाइम चेंज होईल. काय चेंज होईल, तुमचा जे इक्विलिब्रियम लेट येत होतं ते आता लवकर येईल, मात्र कॉन्सन्ट्रेशन काय राहणार तुमचं, इक्विलिब्रियम. समजतंय, दॅट इज कॅटलिस्ट डज नॉट अफेक्ट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ इक्विलिब्रियम बट हेल्प्स टू अचीव द इक्विलिब्रियम क्विकली. इक्विलिब्रियम लवकर अटेंड करण्याचं काम कोण करेल, कॅटलिस्ट करेल. तो मात्र कॉन्सन्ट्रेशन बदलणार नाही. ते काम कोणाचे, रिॲक्शनच करेल. काय डाऊट, काय डाऊट मॅडम, समजतंय का, नक्की. पुढे काय, इक्विलिब्रियम कॅन बी अचीव्ड फ्रॉम इदर साइड. सर म्हणजे काय, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल पहा, एक रिॲक्शन घेतोय, NO2 माहिती का तुम्हाला, काय असतं NO2, नायट्रोजन डायऑक्साइड, बरोबर का. या N2 चं कन्व्हर्जन जर तुम्हाला N2OH मध्ये करायचंय, कशामध्ये करायचंय, एकच मिनिट, N2O मध्ये, सॉरी, कशामध्ये करायचं तुम्हाला, N2O मध्ये समजा करायचंय. समजा तुम्हाला काय करायचंय, N2O2 होईल, ठीक आहे. 2 किती झाले, 4, O4. ओके, आता समजा तुम्हाला NO2 चं कन्व्हर्जन N2O4 मध्ये करायचं असेल तर तुम्हाला काय करायला लागतं, याला हीट करायला लागतं. काय करायला लागतं तुम्हाला, परंतु तेच जर N2O4 तुमच्याकडे असेल आणि N2O4 चं कन्व्हर्जन तुम्हाला NO2 मध्ये करायचं तर तुम्हाला काय करायला लागतं, सिस्टीमला कूल करावं लागतं. काय करावं लागतं तुम्हाला, काय करावं लागतं, एक मिनिट, उलटा. जर NO2 चं कन्व्हर्जन कशामध्ये करायचंय, N2O4, सिस्टीम काय, टेम्परेचर काय करायला लागतं तुम्हाला, डिक्रीज करायला लागतं. काय करायला लागतं, आणि समजा तुम्हाला N2O4 दिलाय आणि त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला NO2 मध्ये करायचं, तुम्हाला काय करायला लागतं, टेम्परेचर
इन्क्रीज करावं लागतं. ठीक आहे, काय डाऊट? काय डाऊट? आता पहा, मी काय केलं, एक कंटेनर घेतला. काय घेतलं मी? एक. आणि ह्या कंटेनर मध्ये मी काय केले, सगळे NO2 ठेवलेत. काय ठेवलेत? सगळे. आता हे जे सगळे NO2 ठेवलेत, याचं टेम्परेचर मी म्हणतो फॉर एक्झाम्पल आहे 100 डिग्री सेल्सिअस. काय टेम्परेचर त्याचं? काय त्याचं टेम्परेचर? आता मी काय केलं पहा, याचं टेम्परेचर मी केलं फॉर एक्झाम्पल 50 डिग्री सेल्सिअस. काय केलं मी टेम्परेचर? म्हणजे टेम्परेचर कमी झाले का वाढलंय रे? टेम्परेचर कमी झाले का वाढलंय? कमी झाले. काय झालं टेम्परेचर? काही वेळानंतर मला काय दिसलं, याच्यामध्ये काही मॉलिक्यूल तुमचे N2O चे तर होतेच, प्लस आता टेम्परेचर कमी झाले, मग काय होणार? टेम्परेचर डिक्रीज झाल्यावर काय तयार होईल तुमच्याकडे? N2O4. एका स्टेटला जेवढे NO2 चे मॉलिक्यूल आहेत तेवढेच काय असणार तुमचे? N2O4 चे मॉलिक्यूल. त्या स्टेटला काय म्हणणार मी? इक्विलिब्रियम. काय म्हणणार त्या स्टेटला मी? कळलंय? मी काय केलं, पहिल्यांदा NO2 घेतला. काय घेतला मी? त्याचं टेम्परेचर मी कमी केलं, म्हणजे डिक्रीज केलं. काही वेळानंतर मला तिथे काय दिसलं? N2O4 तयार झालेले दिसले. काय दिसले मला तयार? N2O4. काय डाऊट? आणि एका स्टेटला काय झालं, जेवढे NO2 होते तेवढेच काय मिळालं मला? N2. याचा अर्थ रिएक्शन कुठे आली आता? इक्विलिब्रियमला. काय डाऊट? रिएक्शन कुठे आली आता? काय डाऊट? नक्की का? अहो समजतंय का? हे कधी आहे तुमचं? इनिशियल. हे कधी आहे तुमचं? हे कधी आहे तुमचं? ऍट इक्विलिब्रियम. काय डाऊट? अहो काय डाऊट? समजलंय का? आता पाच सेकंड थिंग मी काय केलं, तसंच मी काय केलं, एक कंटेनर घेतला. काय घेतला मी? एक कंटेनर घेतला. आणि आता त्या कंटेनर मध्ये मी काय केलंय, N2O4 घेतलाय. काय घेतलाय मी? काय डाऊट? मी म्हणतो इनिशियली याचं टेम्परेचर होतं 50 डिग्री सेल्सिअस. किती होतं? कुठं चाललंय हे सगळं? इनिशियली. काय डाऊट? अहो काय डाऊट? थोड्या वेळानंतर काय झालं की हे जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर कमी झालं. टेम्परेचर काय केलं मी आता? वाढवलं. टेम्परेचर काय केलं मी आता? अहो काय केलं टेम्परेचर आता मी? टेम्परेचर वाढवल्यावरती मला काय दिसलं, त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये काय आहेत? NO2 चे मॉलिक्यूल पण आहेत. कोणते मॉलिक्यूल आहेत? कोणते मॉलिक्यूल आहेत? आणि इक्विलिब्रियमला काय झालं, जेवढे N2O4 चे होते तेवढेच कोणाचे होते? NO2 चे होते. ओके. टेम्परेचर किती आलं समजा आता? वाढवलंय. ओके. फॉर एक्झाम्पल मी म्हणतो इक्विलिब्रियम टेम्परेचर आपण घेऊयात फॉर एक्झाम्पल 75 डिग्री सेल्सिअस. ओके. काय डाऊट? कधी? हे ऍट इक्विलिब्रियम. इथे पण टेम्परेचर किती होतं इक्विलिब्रियमला? 75 डिग्री सेल्सिअस. काय डाऊट? इक्विलिब्रियमला टेम्परेचर किती झालं? 75. काही प्रमाणात मला काय दिसले? N2O4. आणि काही प्रमाणात काय दिसले मला? सेम इथे पण मी रिएक्शन कुठे केली? फक्त उलटी केली. इथे इनिशियली काय घेतले होते मी? NO2. इथे इनिशियली काय घेतले मी? N2O4. कळतंय? N2O4 पासून मी इकडे चाललो फॉरवर्ड, त्यावेळेस सुद्धा मला इक्विलिब्रियम भेटलं मध्ये. इकडे पहा, N2O4 पासून मी रिव्हर्स चाललो NO2 कडे, त्यावेळेस पण मला मध्ये काय भेटलं? मध्ये काय भेटलं मला? म्हणजे या साइड कडून इकडून आलो तरी सुद्धा मला काय भेटतं? आणि रिव्हर्स साइड कडून पुन्हा रिव्हर्स आलो मी. ओके. शेवटपासून जर पुढे आलो तरी पण मला काय भेटतं? दॅट इज इक्विलिब्रियम कॅन बी अचिव्ड फ्रॉम इधर साइड. फॉरवर्ड जाताना सुद्धा इक्विलिब्रियम मिळेल आणि रिव्हर्स येताना सुद्धा तुम्हाला इक्विलिब्रियम. काय डाऊट? काय डाऊट? अर्थ कळलेला आहे का? नक्की. रिएक्शन कॅन बी अचिव्ड फ्रॉम इधर साइड. याच्यात काही डाऊट? समजले? नक्की. नेक्स्ट काय तुमच्याकडे? ऍट इक्विलिब्रियम चेंज केप्ट एनर्जी 0. थांबा, चुकलं काहीतरी. चेंज इन गिव्स एनर्जी.
चेंज इन गिब्स एनर्जी इज 0. म्हणजे डेल्टा जी किती असतो तुमचा? डेल्टा जी किती असतो तुमचा? चेंज इन गिब्स एनर्जी काय असते इक्विलिब्रियमला? चेंज इन गिब्स एनर्जी किती असते इक्विलिब्रियमला? गिब्स एनर्जी कळतंय? पाहिले आपण? ठीक आहे. युजफुल वर्क डन मध्ये जेवढी कन्वर्ट होईल ती झाली तुमची गिब्स एनर्जी. पहा, इफ एनी ऑफ द ऑब्झर्वेबल प्रॉपर्टी आर चेंज इक्विलिब्रियम इज. आता पहा, डिस्टर्ब. इक्विलिब्रियम काय होतं तुमचं? आपण मग अशी पाहिलं होतं एक पॉइंटला. कुठे? इथे. इक्विलिब्रियमला ऑल ऑब्झर्वेबल प्रॉपर्टीज आर कॉन्स्टंट. सगळ्या ऑब्झर्वेबल प्रॉपर्टीज काय असतात? सगळ्या ऑब्झर्वेबल प्रॉपर्टीज काय असतात इक्विलिब्रियमला? कॉन्स्टंट. एक जरी ऑब्झर्वेबल प्रॉपर्टी बदलली, फॉर एक्झाम्पल पहा, ऍट इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियमला पहा, मी काय केलं, एक कंटेनर घेतलाय. ओके, कंटेनर मध्ये गॅस आहे तुमचा, इक्विलिब्रियमला आहे. लिक्विड आहे तुमचा आणि त्याचं काय पुढे गॅस पण आहे. हे दोघं कसे आहेत एकमेकांच्या? इक्विलिब्रियम मध्ये. कसे आहेत हे दोघे? इक्विलिब्रियमला असताना फॉर एक्झाम्पल मी म्हणतो त्यांचं प्रेशर 1 atm आहे आणि टेम्परेचर त्यांचं 25 डिग्री सेल्सिअस आहे. ठीक आहे, आले. समजा चुकून किंवा रिएक्शन तुमची फॉरवर्ड गेली. ओके, आता तुमचं जे लिक्विड आणि गॅस आहे कंटेनर मध्ये आहे, लिक्विड आणि गॅस कंटेनर मध्ये आहे, पण झालं काय, याचं प्रेशर जे 1 atm होतं ते 1 atm राहिलं, पण टेम्परेचर जे तुमचं 25 डिग्री सेल्सिअस होतं ते समजा झालं 30 डिग्री सेल्सिअस. किती झालं ते? तर रिएक्शन आता इक्विलिब्रियम मध्ये नो इक्विलिब्रियम. कळतंय? अहो कळतंय का? जर तुम्ही म्हणताय रिएक्शन इक्विलिब्रियमला आहे तर सगळ्या ऑब्झर्वेबल प्रॉपर्टीज काय हव्यात? कॉन्स्टंट हव्यात. एक जरी ऑब्झर्वेबल प्रॉपर्टी बदलली, रिएक्शन इक्विलिब्रियम मध्ये राहत. रिएक्शन इक्विलिब्रियम मध्ये राहत नाही. काय डाऊट? समजलंय? आले लक्षात? हे होतं तुमच्या कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ. काय होत्या कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ? समजलंय का? इथपर्यंत काही डाऊट आहे का? नक्की पहा. मग काय काय पाहिलंय आज आपण? चेंजेस किती प्रकारचे? 2. फिजिकल किंवा केमिकल. दुसरं क्लासिफिकेशन केलं रिव्हर्सिबल चेंजेस किंवा जे आपण रिव्हर्स करू शकतो किंवा एका स्टेट कडून दुसऱ्या स्टेटकडे. रिएक्टंट टू प्रोडक्ट, प्रोडक्ट टू रिएक्टंट, त्याला म्हणतो रिव्हर्सिबल. रिएक्टंट टू प्रोडक्ट, पुन्हा प्रोडक्ट टू रिएक्टंट येऊ शकत नाही, त्याला काय म्हणणार आपण? इरिव्हर्सिबल चेंज. नेक्स्ट काय पाहिलं आपण? ज्या काय आहेत फॉरवर्ड होतात, फक्त रिव्हर्स होत नाही. आणि रिव्हर्सिबल काय? फॉरवर्ड पण होतात आणि बॅकवर्ड पण होतात. काय डाऊट? इक्विलिब्रियम म्हणजे काय? रेट ऑफ फॉरवर्ड इक्वल टू रेट ऑफ रिव्हर्स, त्याला काय म्हणतो आपण? इक्विलिब्रियम. तेच जर आपण फिजिकल फॉर्म मध्ये पाहिलं, फिजिकल स्टेट मध्ये जर चेंज होत असेल, इक्विलिब्रियम इस्टॅब्लिश होत असेल, त्याला म्हणतो आपण फिजिकल इक्विलिब्रियम. केमिकल चेंज होत नाही. किती टाइपचे फिजिकल इक्विलिब्रियम आहेत? 3. पहिला कोणता? दुसरा कोणता? लिक्विड गॅस. आणि तिसरा कोणता? तिसरा कोणता आहे तुमचा? सॉलिड गॅस. नेक्स्ट केमिकल इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम इन केमिकल रिएक्शन, त्याला म्हणणार तुम्ही केमिकल इक्विलिब्रियम. फॉरवर्ड रिएक्शनचा रेट काय असतो? रेट ऑफ बॅकवर्ड रिएक्शन. नक्की कॅरेक्टरिस्टिक पहिलं काय? सगळ्या ऑब्झर्वेबल प्रॉपर्टीज काय होतात? कॉन्स्टंट होतात इक्विलिब्रियमला. नेक्स्ट इक्विलिब्रियम कसं आहे? नक्की आले लक्षात? ह्याचा अर्थ कळालाय का? नक्की लक्षात काय ठेवायचा? एक्सकलेटर. नेक्स्ट कॅटलिस्ट मुळे परिणाम होत, फक्त इक्विलिब्रियम काय होतं? लवकर अटेंड होतं. इक्विलिब्रियमचं कॉन्सन्ट्रेशन बदलत नाही. नेक्स्ट इक्विलिब्रियम कॅन बी अचिव्ड फ्रॉम रिएक्टंट टू प्रोडक्ट जाताना मध्ये इक्विलिब्रियम भेटेल आणि प्रोडक्ट टू रिएक्टंट जाताना सुद्धा मध्ये इक्विलिब्रियम भेटणारच आहे. काय डाऊट? समजले? गिब्स एनर्जी काय असते इक्विलिब्रियमला? 0. ओके, आणि सगळ्या ऑब्झर्वेबल प्रॉपर्टीज जर बदलत असतील, तुमच्या जर ऑब्झर्वेबल प्रॉपर्टीज काय होत असतील? बदलत असतील, चेंज होत असतील, तर रिएक्शन इक्विलिब्रियमला राहत. इक्विलिब्रियमला सगळ्या ऑब्झर्वेबल प्रॉपर्टीज कशा हव्यात? काय डाऊट? नक्की इथपर्यंत समजलंय? ठीक आहे, आजचं लेक्चर आपलं झालेलं आहे. स्कॅन करा.
नोट्स तुम्हाला भेटून जातील. बाकीचं आपण उद्या पाहू. थँक्यू. हो, पुढील भागात